काही जणांचं दारिद्र्य त्यांचा पिच्छाच सोडत नाही. का? याचं कारण काय? तर काही जणांचे ग्रह हे चांगल्या प्रकारे त्यांना इफेक्ट देत नसतात किंवा त्यांच्या कुंडलीमध्येच काही दोष निर्माण झाल्यामुळे त्यांना खूप निगेटिव्हिटीचा सामना करावा लागतो. मग त्यांना कर्ज होतं, वाईटदृष्ट नजरेचा, करणीबाधेचा त्रास होतो, घरात कलह होतात, वादविवाद होतात, शांतता भंग होते आणि लक्ष्मीचा आगमन होतच नाही. लक्ष्मीला ज्या गोष्टी आवडतात त्या जर तुमच्या घरामध्ये झाल्या नाहीत तर लक्ष्मी येत नाही. लक्ष्मीला शांतता, समजूतदारपणा आणि आनंदाचे वातावरण खूप आवडते. मग या सर्व गोष्टी व्हाव्या आपल्या आयुष्यामध्ये म्हणून आपल्याला आपल्या घरातला राहू कंट्रोल ठेवावा लागतो. राहू हा बऱ्याच प्रमाणात घरामध्ये कलह, वादविवाद, कर्जबाजारीपणा आणि दारिद्र्य हे खेचून आणतो. तर काय करायचे आहे? घराचे गुरुबळ वाढावे, लक्ष्मीने शांत, समाधानाच्या, आनंदाच्या पावलाने यावे. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामधला राहू कंट्रोल राहून घरामध्ये आनंद, सौख्य आणि समजूतदारपणा वाढावा. हे सगळ्या गोष्टी कशामुळे होणार आहेत? तर तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी जेव्हा घराच्या बाहेर जाईल तेव्हा पॉझिटिव्हिटी घरामध्ये एंटर होईल. तर ही पॉझिटिव्हिटी एंटर होण्यासाठी निगेटिव्हिटी कशी काढायची? तर तुमच्या घरामध्ये जे तुम्ही फरशी पुसता त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र आणि हळद टाकायची आहे. गोमूत्र हे राहूचा निगेटिव्ह इफेक्ट कमी करतो का? तर त्याचा जो उग्र वास असतो त्या वासामुळे घरातली निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाते. आणि हळद जी आहे ती पॉझिटिव्हिटी घरामध्ये क्रिएट करते. म्हणून तुम्ही फरशी पुसायच्या पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्राचे थोडेसे थेंब टाकायचे आहेत. तुम्ही म्हणाले याला तर वास येईल वगैरे, असं काही होत नाही. तुम्ही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आणू नका. का तर 1-2-4 थेंब टाकल्यामुळे काही वास वगैरे येत नाही घरामध्ये. आणि जर गोमूत्राचा वास आला तुमच्या घरामध्ये तरी तो किती वेळ राहणार आहे? 5 ते 10 मिनटं. त्याच्यानंतर पॉझिटिव्हिटीच असणार आहे घरामध्ये सगळी. तुम्हाला कधी सुगंधी वातावरण तुमच्या घरामध्ये होईल तुम्हालासुद्धा कळणार नाही. का तर तुमच्या घरामध्ये जर निगेटिव्हिटी नाही तर तुमच्या घरामध्ये सुगंधितच वातावरण असणार. तर हे नक्की करा. असा विचार करू नका की वास येईल गोमूत्र म्हटल्यावर. आणि नक्की तुमचे त्या पाण्याने फरशी पुसा, तुमच्या घरातली सगळी निगेटिव्हिटी घालवा, दारिद्र्य घराच्या बाहेर काढा आणि लक्ष्मीच्या आवर्जून आगमनाची तयारी करा. नक्की करा. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.